हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. दिवसाची सुरुवातच उगवत्या सूर्याबरोबर झाली, त्यामुळे मॉर्निंग तर गुड आहेच. आणि फायनली प्रवास चालू झाला आणि प्रवासात पहिल्यांदा भेटलेत हे छोटे-छोटे क्यूट असे पपीज. तर त्यांना खायला घालून दिवसाची छान अशी सुरुवात झाली. डेस्टिनेशनला पोहोचायला तर अजून खूप वेळ होता. मध्ये लागलं होतं कोल्हापूर. तर कोल्हापूरमध्ये आलो आणि मिसळ खाणार नाही असं तर होऊच शकत नाही. सो आम्ही कोल्हापूरच्या फेमस असणाऱ्या बावडा मिसळला आलो होतो. ऑलमोस्ट 25 मिनिटाचं वेटिंग होतं. हे हॉटेल ऑलमोस्ट 100 वर्ष जुनं आहे आणि खूप सारे मराठी सेलिब्रिटीज आणि राजकारणी लोक इथं येऊन गेलेत. तेच फोटो इथं मी बघत होते आणि फायनली 25 मिनिटानंतर आमचा नंबर आला आणि ही अशी टेम्पटिंग अशी मिसळ समोर आली आणि पोटातल्या कावळ्यांनी सुटकेचा निश्वास घेतला. इथं बघा हा मिसळ काय भारी दिसते आणि तरी वगैरे तर एक नंबर. इथे मी तुम्हाला एक घास टेस्ट करून दाखवते आणि ट्रस्ट मी 25 मिनिटं जो आम्ही वेट केला होता तो खरंच वर्थ इट होता. एक नंबर मिसळ होती. आता मिसळ खाल्ली आहे तर सोलकढी तर झालीच पाहिजे, बरोबर की नाही? सो सोलकढी पण एवढी छान होती ना. सो तुम्ही पण जर कोल्हापूरच्या आसपास असाल, प्रवासात तुम्ही कोल्हापूरवरून जाणार असाल तर ही मिसळ नक्कीच ट्राय करा. मिसळ खाऊन आमच्या बॉड्या फुल चार्ज झाल्या होत्या. मग पुढच्या प्रवासाला लागलो. आता प्रवासामध्ये रोडवरती आम्हाला इतके छान छान असे हे अंडर कन्स्ट्रक्शन असणारे हे नमुने बघायला मिळत होते, त्यामुळे मी कॅप्चर करत होते त्यांना. आता हे नेमकी कशाची बिल्डिंग आहे, काय आहे हे तर माहिती नव्हतं, पण दिसायला छान होतं म्हणून मी कॅप्चर केलं. आज खूप दिवसांनी उगवता सूर्य आणि मावळता सूर्य एकाच दिवशी बघायला मिळाल्याचा आनंद एक वेगळाच होता. सकाळी भेटले होते छोटे छोटे पपीज आणि आता भेटले होते हे क्यूट असं गोलू मोलू लॅब्राडॉर. थोडा वेळ त्याच्याशी टाइमपास करून आम्ही पोहोचलो होतो चित्रदुर्ग येथे. आता चित्रदुर्ग मध्ये आम्ही तिथं थोडंसं इन्क्वायरी केली की आम्हाला ऑथेंटिक काय खायचं असेल तर कुठं जावं. तिथल्याच लोकल लोकांनी सजेस्ट केल्याप्रमाणे आम्ही या लक्ष्मी हॉटेलला व्हिजिट दिली होती आणि ट्रस्ट मी आम्ही इथं ना मसाला डोसा ऑर्डर केला होता आणि तुम्ही डोसा बघू शकताय. इतका स्पंजी होता प्लस क्रिस्पी देखील होता. त्याच्या आतमध्ये होता तो मसाला पण एवढा टेस्टी होता आणि ह्याच्याबरोबर मेन म्हणजे सांबर सर्व्ह केलं नव्हतं, फक्त चटणी बरोबर हा दिला होता. आणि ऐकायला थोडीशी अतिशयोक्ती वाटेल पण हा माझ्या लाईफ मधला बेस्ट डोसा होता. खरंच जर तुम्ही पण या रूटनी येणार असाल तर हा डोसा नक्की ट्राय करा. त्यानंतर घेतली होती फिल्टर कॉफी. आजचा ट्रॅव्हल ब्लॉग कमी आणि फूड ब्लॉग जास्त झालाय पण वर्थ इट आहे. उद्या आपण पोहोचणार आहे आपल्या डेस्टिनेशनला. ते काय आहे, कुठं निघालोय आपण, हे सगळं उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगते. सो स्टे ट्यून. चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.